नमस्कार. वसुमित्र लाईफ एनर्जीज प्रायव्हेट लिमिटेड तर्फे सर्व शेतकरी बंधूंचं मनपूर्वक स्वागत. गेले काही आठवडे आपण शेतीमध्ये येणारे वेगवेगळे प्रश्न म्हणण्यापेक्षा वेगवेगळे जे आणि त्याच्या बरोबरीनेच पिकाच्या वेगवेगळ्या अवस्था आणि त्याच्यातनं सही सलामत बाहेर पडण्यासाठी एखादा ताण आला किंवा एखादा रोग आला व्हायरस सारखा किंवा या सगळ्याबद्दल आपण वसुमित्रनी काय तंत्रज्ञान तयार केलं याच्याबद्दल आपण गेले वेगवेगळ्या भागांमध्ये गेले काही आठवडे दर मंगळवारी हे माहिती घेतो आहोत. आणि मला माहिती आहे की आता आपल्या सगळ्यांची पिकं एका वेगळ्या स्टेजला आलेली असतील. म्हणजे तुमचा सोयाबीन असो किंवा भात असो किंवा अजून टोमॅटो, कापूस असो, तर हे एका फ्लॉवरिंगच्या स्टेजला हे सगळे ही सगळी पिकं हळूहळू आलेली आहेत. अगदी लावणीपासून पेरणीपासून ते आता वेगवेगळ्या स्टेज मधून बाहेर येऊन आता ती फ्लॉवरिंगच्या स्टेजला आलेली आहे. आणि आता शेवटचे काही 2-1 महिने असे असतील की सर्व शेतकऱ्यांना आपल्या ह्या जे काय आपण पीक घेतो आहोत त्याचं उत्पन्न जास्तीत जास्त कसं येईल आणि त्याची टिकाऊ क्षमता कशी वाढेल, त्याचं वजन कसं वाढेल, त्याचा आकार कसा वाढेल, याची आता सगळ्यांना काळजी लागलेली आहे किंवा त्याच्यासाठीची सगळी आता तजवीज आहे. त्याच्यासाठीची वेगवेगळे प्रॉडक्ट्स तुम्ही जे वापरत असाल ते आता मुख्यतः त्याच्यासाठी आता वापर हा चालू असेल. आणि त्या दृष्टीने आज एका वेगळ्या म्हणजे ज्याचा सर्वसाधारणपणे मी असं म्हणेन की जगभरात सुद्धा कोणी विचार केला नसेल अशा वेगळ्या तंत्रज्ञानाचा त्याची माहिती ही आता आपण ह्या सेशनमध्ये ही घेणार आहोत. एकीकडे आपल्या उत्पादनाचं वजन, चकाकी, टिकाऊ क्षमता ही त्यामुळे वाढणारच आहे. पण ती अगदी सोप्या पद्धतीने आपण वाढवणार आहोत. कुठल्याही हार्मोन, एन्झाईम, अमायनो ऍसिड, सीवीड इत्यादी कशाचाही वापर न करता पिकातलीच जी काय क्षमता आहे ती वाढवून जास्तीत जास्त उत्पन्न द्यायची, फ्लॉवरिंग द्यायची, सेटिंग करायची ही जी क्षमता आहे ती वाढवून आपण आपलं उत्पादन हे वाढवणार आहोत. आणि त्या तंत्रज्ञानाचं किंवा त्याच्या आधारावर जो काय प्रॉडक्ट वसुमित्रने तयार केलाय त्या तंत्रज्ञानावर आधारित त्याचं नाव आहे संवेद फुगॉल. मगाशी मी म्हटलं तसं पिकाचा आकार, वजन, उत्पादन वाढवण्याची गुरुकिल्ली या उत्पादनामध्ये आहे. म्हणजे अगदी फ्लॉवरिंग स्टेज नंतर तुम्ही याचा वापर केलात तर उत्पन्न हे हमखास 25 ते 30% वाढू शकेल इतकी क्षमता या उत्पादनामुळे आपल्या पिकाची वाढणार आहे. हे मी तुम्हाला 100% खात्रीपूर्वक हे सांगते. आता याच्यासाठी आपण काय केलेलं आहे म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने आपण या फुगॉलचं कार्य काय आहे हे समजून घेऊया. आपल्याला माहितीये की हवेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कार्बन डायऑक्साईड आहे. त्याचं एक मोठा पोल्युटंट म्हणून तो सध्या जगभर हा गाजतो आहे आणि तो कमी कसा होईल याची अनेक सर्वच म्हणजे सर्वसामान्यांपासून शास्त्रज्ञांपर्यंत सगळ्यांना त्याची काळजी लागलेली की हा CO2चं प्रमाण कसं कमी करायचं. एकीकडे ही काळजी आहे आणि दुसरीकडे आपल्याला हेही माहिती आहे की आपली जी पिकं आहेत त्या पिकांचं अगदी पहिली वेळ NPKच्या आधी सुद्धा ज्याची गरज आहे पिकांना, NPK हे सुद्धा नंतर येतात. नत्र, स्फुरद, पालाश हे जे अन्नद्रव्य आहेत ती सुद्धा नंतर येतात. पण सगळ्यात पहिल्यांदा जी काय गरज आहे पिकाची ती म्हणजे कार्बन डायऑक्साईडची, जो हवेत आज पोल्युटंट म्हणून खूप मोठ्या काळजी लावून आपल्याला सगळ्यांना वाढतोय. आणि ह्या पिकाची ही पहिली गरज CO2 काय? कारण आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की आपलं पीक हे जितकं फोटोसिंथेसिस चांगलं करेल
त्याची क्षमता फोटोसिंथेसिसची जेवढी चांगली होईल तेवढं त्याची वाढ चांगली होईल, त्याच्यातनं मिळणारं उत्पादन हे चांगलं भरपूर असणार आहे, भरघोस असणार आहे. फोटोसिंथेसिस ह्या त्या सगळ्या पिकाच्या ह्याच्यातला मी असं म्हणेन की आपल्या सगळ्या पिकाच्या प्रत्येक जी काय त्याची ग्रोथ स्टेज आहे त्याचा तो पाया आहे कार्बन डायऑक्साईड हा. आणि हाच कार्बन डायऑक्साईड पिकाचं उत्पादन ठरवणारा सुद्धा आहे. कारण पिकाने जर CO2 शोषून घेतला कार्यक्षमपणे, त्याची क्षमता त्याच्यासाठीची जर ती वाढली तर पीक फोटोसिंथेसिस करू शकतं आणि तर पीक चांगलं उत्पादन देऊ शकेल. तर हा CO2 जास्तीत जास्त शोषून कसा घेता येईल, कार्यक्षमता त्याची कशी वाढेल पिकाची, याच्यावर वसुमित्रांनी संजीवन पद्धतीच्या आधारावर संशोधन केलं आणि त्याच्यातनं या समेत फुगॉलची निर्मिती ही केलेली आहे. म्हणजे आपल्याला म्हणजे अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पिकाला माहिती आहे की त्याला CO2 हवाय. त्याचं फोटोसिंथेसिस घडवून येण्यासाठी, त्याचं उत्पादन वाढवण्यासाठी, त्याच्या चांगली फळं फुलं त्या पिकाला यावीत यासाठी CO2 ही त्याची प्राथमिक गरज आहे. आणि तीच गरज भागवण्याची किंवा ती गरज जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने भागवण्याची किमया या संवेद फुगॉलमध्ये आहे. मग याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये वेगवेगळे हर्बल एक्स्ट्रॅक्ट्स आहेत. आयोनिक फॉर्म मध्ये मी मगाशी म्हटलं तसं फॉस्फेट आहे, पोटॅश आहे, मॅग्नेशियम आहे, सिलिकॉन आहे. ह्या फुगॉलचं तुम्ही स्प्रे किंवा ट्रेंचिंग केलं तर ह्याचा अपटेक ह्या चारही अन्नद्रव्यांचा वाढतो. मुख्य सगळ्यात आधी हवेतला CO2 शोषून घ्यायची त्याची कार्यक्षमता वाढते, श्वसनाची कार्यक्षमता वाढते आणि हे सगळं मिळाल्यामुळे फोटोसिंथेसिस मध्ये लक्षणीयरित्या चांगल्या पद्धतीने फोटोसिंथेसिस चांगल्या कार्यक्षमतेने करण्याची शक्ती ही पिकामध्ये येते. आणि एकदा का हे फोटोसिंथेसिस व्यवस्थित झालं की आपल्याला माहितीये की फोटोसिंथेसिस झालं की झाड स्वतः अन्न तयार करतं. त्याच्यामुळे पानं मोठी होतात. हरितद्रव्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर वाढतं आणि पानं मोठी झाली की त्याला कदाचित हे पीक लवकर मॅच्युरिटीकडे पानं मोठी होतात, त्याच्यानंतर मॅच्युरिटीकडे जातं आणि मग त्या सगळ्याचा परिणाम हे फ्लॉवरिंग येण्यामध्ये आणि त्याच्यानंतर फळधारणेमध्ये आणि फळधारणेनंतर त्या पिकात ते काय उत्पादन तुम्ही जे घ्याल त्याच्या आकारात, वजनात लक्षणीयरित्या वाढ होण्यामध्ये हे मदत होते. अशा पद्धतीचं हे संवेद फुगॉलचं हे कार्य आहे. त्याच्या नावातच त्याचं वर्णन आहे असं मी म्हणेन की फुगॉल म्हणजे हे कुठल्याही ते तुम्ही जे पीक घेत असाल, फुलं घेत असाल, फळं घेत असाल, भाजीवर्गीय पिकं असतील किंवा शेंगवर्गीय पिकं असतील, तर या सगळ्याला त्या दाण्यांना, फळांना, फुलांना फुगवण्याचं काम हे संवेद फुगॉल करतं. म्हणून त्याचं नाव संवेद फुगॉल असं हे ठेवलेलं आहे. याचा संवेद फुगॉलचा राहुरी कृषी विद्यापीठामध्ये द्राक्षावर आपण त्याच्या ट्रायल घेतलेल्या आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता की जिथे फुगॉल वापरलेलं आहे या ग्राफ मध्ये तुम्ही बघू शकता की जिथे फुगॉल वापरलेलं आहे त्याच्या तुलनेत कंट्रोलच्या तुलनेत जिथे फुगॉल वापरलेला आहे तिथे त्या याचं जे वजन आहे, घडाचं जे वजन आहे ते लक्षणीयरित्या जवळजवळ 30% त्या वजनामध्ये, घडाच्या वजनामध्ये ही वाढ ही झालेली होती. त्या द्राक्ष मण्यांची जर लांबी बघितली किंवा त्याचा आकार बघितला, डायमीटर म्हणजे साईज बघितला, तरी सुद्धा याच्यामध्ये फुगॉल जिथे वापरलेलं आहे आणि वापरलेलं नाहीये त्या दोन्ही याच्यामध्ये लक्षणीय फरक हा दिसू शकतो. आणि त्याचाच परिणाम हा यील्ड जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं म्हणजे 25% जवळजवळ यील्ड वाढल्याचं हे लक्षात येतं. आणि मगाशी म्हणून मी ह्या यील्ड उत्पादन वाढवण्याचा किंवा त्याचं वजन वाढवण्याचा, त्याचा आकार, साईज वाढवण्याचा त्याची गुरुकिल्ली ही संवेद फुगॉलमध्ये आहे. हे सगळ्यात पहिल्यांदा मी जे सांगितलं ते या दृष्टीने आहे. फक्त द्राक्षासारख्या पिकांवरच संवेद फुगॉल काम करतं असं नाही, तर संवेद फुगॉलचं इथे आपण हा डेटा जो दिलेला आहे
की प्रकाश संश्लेषणाचा कापसामध्ये कसा वेग वाढला आणि त्याचा हरितद्रव्यावर काय परिणाम झाला याचं टेबल सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. आणि मगाशी मी म्हटलं की CO2 ऍब्सॉर्प्शन वाढलं की फोटोसिंथेसिस रेट वाढतो. हे ह्या टेबलवरनं हे आपल्याला बघता येईल. यातली जी तिसरी ट्रीटमेंट आहे ती तुम्ही बघा, की बाकीच्या सगळ्या ट्रीटमेंटपेक्षा इथे प्रकाश संश्लेषणाचा वेग हा खूप जास्त प्रमाणात हा वाढलेला हा दिसून येतो. त्याच्यानंतर फुगॉलचाच आपण त्या वेगावर जो परिणाम झाला त्याचाच हा ग्राफच्या रूपाने आलेखाच्या रूपाने इथे आपण हे दाखवलेलं आहे. या T3 ट्रीटमेंटमध्ये कंट्रोलच्या तुलनेत आणि बाकीच्या सगळ्या ट्रीटमेंटच्या तुलनेत हा फोटोसिंथेसिस रेट 90व्या आणि 110व्या दिवशी कापसामध्ये कसा वाढला हे तुमच्या लक्षात येईल. पहिल्यांदा मी जे तुम्हाला सांगितलं की फुगाल वापरल्यावर प्रकाश संश्लेषणाचा वेग वाढतो. त्याचंच हे रिझल्ट आहे डेटाच्या स्वरूपात असं आपल्याला म्हणता येईल. हरितद्रव्यावरचा परिणाम ते फोटोसिंथेसिस रेट वाढला की हरितद्रव्याचं प्रमाण हे सुद्धा कसं वाढतं या T3 ट्रीटमेंटमध्ये हे तुम्हाला बघता येईल. त्याच्यानंतर हे सगळं फोटोसिंथेसिस रेट वाढला, हरितद्रव्याचं एकूण हे वाढलं प्रमाण आणि त्याच्यामुळे त्या कापसामध्ये ज्या बिया तयार झाल्या त्याचं वजन आणि बोंडाचं वजन असेल, बियांचं वजन असेल आणि त्यामुळे हेक्टरी उत्पादन जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा लक्षणीय वाढ झाली. इथे तुम्हाला बघता येईल की T1 ही जी ट्रीटमेंट आहे तिथे कुठल्याही प्रकारचं फुगॉल कंट्रोल येतो आणि T3 आहे हा 2 ml पर लिटर अशा पद्धतीचा हा डोस आहे. तिथे जवळ कापसाचं उत्पादन हे 1084 किलो एका हेक्टरला असं मिळालंय आणि जो कंट्रोल आहे तिथे मात्र 824 किलो पर हेक्टर एवढंच मिळालेलं आहे. बोंडाचं वजन वाढल्यामुळे ह्या उत्पादनामध्ये वाढ झाली आहे हेही तुमच्या लक्षात येईल आणि त्या बोंडामधनं निघणाऱ्या बियांचं सुद्धा वजन हे त्यामुळे वाढलंय हे तुमच्या लक्षात येईल. तर अशा पद्धतीचा परिणाम हा म्हणजे 2 वेळाच्या स्प्रे मधनं हा तुम्हाला हे फुगॉलच्या कापसावरच्या 2 वेळेच्या स्प्रेइंग मधनं हे आपल्याला दाखवता बघता येईल असं मी हे त्याचं जे हे आहे की बियांच्या उत्पादनाच्या घटकांवरचा जो परिणाम आहे तो सुद्धा आपल्याला ह्या ग्राफवरनं हे बघता येईल. जिथे फुगॉल वापरायला सुरुवात केली आधी तिथे नंबर ऑफ जे बोल म्हणजे बोंडांचं जे वजन आहे ते सुद्धा बोंडांची संख्या आणि बोंडांचं वजन या दोन्हीमध्ये T3 ट्रीटमेंटमध्ये कसा परिणाम चांगला झालाय हे तुम्हाला बघता येईल. आता हे जे फुगॉलचं जे वेगवेगळे जे परिणाम आहेत म्हणजे हे ग्राफिकली किंवा आकडेवारीच्या ह्याच्यातनं हे बघणं हा एक वेगळा हे भाग आहे. आपल्या शेतकऱ्यांच्या नजरेतनं जर ते बघायचं झालं तर प्रत्यक्ष दृश्य परिणाम हा बघायला हे जास्त बघणं हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूपच महत्वाचं असतं. मगाशी मी म्हटलं की फोटोसिंथेसिस रेट वाढला की पानाच्या क्षेत्रफळात वाढ होते, मोठ्या आकाराची पानं तयार होतात. हरितद्रव्याचं प्रमाण वाढल्यामुळे ती जास्त हिरवीगार असतात. कडकही थोडीफार ती होतात आणि त्याच्यामुळे त्याच्यामधनं त्यांची जी फोटोसिंथेसिसची जी एफिशियन्सी आहे ती त्यामुळे वाढते आणि ती वाढल्यानंतर आता हे पपईचं हे बघा तुम्ही फोटो बघा किंवा कापसाच्या बोंडांचा मगाशी आपण जो डेटा दाखवला त्याचा तुम्हाला फोटो बघता येईल किंवा हा जो एक वरचा जो फोटो आहे उजव्या बाजूचा तो आहे सूर्यफुलांच्या त्याच्यामध्ये जे बिया ज्या पद्धतीने तयार झाल्या तर ह्या बिया ज्या आहेत त्या म्हणजे सूर्यफूल मधल्या भागात अनेक वेळा पोचट राहिलेलं असतं ते बी भरून येत नाही पोचट राहतात ती तर त्या ठिकाणी पूर्ण आतपर्यंत सेंटर पर्यंत या सूर्यफुलामधल्या बिया भरल्या आहेत हे आपल्या लक्षात येतं. हे कंट्रोल आणि जिथे फुगॉल वापरलेलं नाहीये उजव्या बाजूला कंट्रोल हे जिथे फुगॉल वापरलंय तिथला तो कापसाचा फोटो बघा, डाव्या बाजूचा कापसाचा फोटो बघा जिथे वापरलेलं नाहीये तिथे त्याच्यावरही तुमच्या लक्षात येईल. हे मगाशी म्हटलं तसं डाव्या बाजूला सूर्यफुलाचं फूल ते पूर्ण बिया कशा भरलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या शेतातलेच हे प्रयोग आहेत. द्राक्षाचा तुम्ही उजव्या बाजूला फोटो बघू शकता. ही सगळ्यात मोठा साईजचा जे हे आहे
मगाशी म्हटलं फुगॉलचा परिणाम त्या साईजवर होत असतो. तर 22 च्या पुढे ह्या द्राक्षाच्या घडातली सगळी जी द्राक्ष आहेत, मणी आहेत, ते त्याची वाढ झालेली ही तुमच्या लक्षात येईल. आता हे जे प्रमाण आहे किंवा हे फुगॉल वापरायचं कसं, हे जाणून घेणंही खूप महत्वाचं आहे. फुगॉलचा जो वापर आहे हा आपल्याला फुलं धारणेनंतर करायचा आहे. फ्लॉवरिंग झाल्यानंतर याचा वापर करायचा आहे. फुगॉल जे आहे ते 2 मिली पर लिटर फवारणीतनं तुम्ही देऊ शकता. त्या प्रत्येक पिकाप्रमाणे त्याच्या नंबर त्याचे किती आहेत, फवारण्याच्या संख्या किती आहे ते ठरेल. जर 4-1 महिन्याचं जर पीक असेल तर 2 फवारण्यामध्ये भागतं. जास्त कालावधीचं असेल तर 3-4 फवारण्या सुद्धा करता येऊ शकतात. ड्रेंचिंग मधनं किंवा ड्रिप मधनं सुद्धा हे तुम्हाला फुगॉल हे देता येऊ शकतं. 500 मिली पर एकर अशा पद्धतीचं फुगॉल हे तुम्हाला देता येतं. आणि त्याच्या बरोबरीने फुगॉलच्या बरोबरीने आपण पिथ्री-केथ्री एसआय जे आहे वसुमित्रचं, तेही त्याचाही वापर हा करणं म्हणजे जे तुम्ही एरवी 05234 वापरता, त्याच्याऐवजी पिथ्री-केथ्री एसआय जर तुम्ही वापरलं, तर त्या दोन्हीचा मिळून परिणाम आणखीन चांगला होतो. समजा ते पिथ्री-केथ्री एसआय वापरणं गरजेचं आहे, पण समजा नाही मिळालं तर नुसत्या फुगॉलने सुद्धा त्याचं काम हे होऊ शकतं. आता हे वेगवेगळ्या पिकांवर केव्हा वापरायचं याची माहिती घेणं हे गरजेचं आहे. फळभाज्या जर तुमच्याकडे असतील, टोमॅटो आहे, मिरची, वांगी, कोबी, फ्लॉवर हे मुख्यतः आता टोमॅटो, भेंडी, मिरची, वांगी ही साधारणपणे अ, सततच त्याचं फ्लॉवरिंग चालू असतं आणि फळं धारणा किंवा ती मोठी होणं हेही चालू असतं. पण पहिलं फ्लॉवरिंग जेव्हा सुरू होतं, त्यावेळेला पहिली फवारणी घ्यायची आणि सतत जिथे फ्लॉवरिंग चालू आहे आणि सतत जिथे सेटिंग चालू आहे, त्या ठिकाणी 15 दिवसाच्या अंतराने किंवा 20 दिवसाच्या अंतराने तुम्ही 2-3 फवारण्या, अगदी 4 फवारण्यांपर्यंत सुद्धा तुम्ही जाऊ शकता. कापसासारखं जे पीक आहे, त्यामध्ये बोंड धारणेच्या वेळी म्हणजे फ्लॉवरिंग नंतर सेटिंगच्या वेळेला बोंड तयार व्हायची जी वेळ असते, त्यावेळेला पहिली फवारणी घ्यायची आणि बोंड वाटाण्याच्या आकाराचं झाल्यावर दुसरी फवारणी ही तुम्ही घ्या आणि अशा पद्धतीने फुगॉलचा वापर हा कापसामध्ये करता येईल. फळझाडं जी आहेत, तिथे सुद्धा फळ लिंबा एवढ्या आकाराचं म्हणजे आंबा असेल, किनो असेल, संत्रा असेल, डाळिंब असेल, तर लिंबाच्या आकाराचं फळ झाल्यावर पहिली फवारणी त्या झाडांवर घ्यायची आणि किंवा समजा याच्या आधी सुद्धा समजा तुम्ही घेतलीत पहिली फवारणी म्हणजे फ्लॉवरिंग झालं, की तुम्ही पहिली फवारणी घेतलीत, फळ लागायच्या आधी, फ्रूट सेटिंगच्या आधी, तर फुगॉलची फवारणी त्यावेळेला जर घेतलेली असेल तर फ्रूट सेटिंग मध्ये किंवा त्या फुलांमधनं तयार होणारी फळं जी आहेत त्याच्या संख्येमध्ये लक्षणीय फरक पडतो असंही शेतकऱ्यांचा अनुभव आहे. त्यामुळे फ्रूट सेटिंग साठी सुद्धा म्हणजे लिंबा एवढ्या आकाराचं फळ व्हायच्या आधी त्यावेळेला थांबायच्या ऐवजी सेटिंगच्या काळात सुद्धा तुम्ही जर फुगॉलची हे केलीत तर त्यांनी सुद्धा फळांची संख्या आणि नंतरच्या फवारण्यांमुळे फळांचं वजन हे नक्कीच वाढू शकतं. आणखीन ज्यामुळे कुठल्याही पिकावर खरं म्हणजे फुगॉलची हे गरज आहे, कारण कुठल्याही पिकाचं उत्पादन हे महत्वाचं आहे. मग त्याच पद्धतीने शेंगवर्गीय भाज्या ज्या आहेत किंवा पिकं जी आहेत, ते म्हणजे तुमची तूर असेल, सोयाबीन असेल, मूग असेल किंवा डाळी वर्गीय म्हणजे किंवा शेंगदाणा असेल, घेवडा असेल, तर या सगळ्या ह्याच्यात अ, बी धरायच्या वेळेला म्हणजे मगाशी मी म्हटलं तसं सीड सेटिंगच्या वेळेला पहिली फवारणी ही तुम्ही घेऊ शकता. समजा जर अजून जर गरज वाटली तर दुसरी फवारणी सुद्धा त्यानंतर 10-15 दिवसांनी ही घेऊ शकता आणि त्याचा परिणाम असा होतो की त्या शेंगेमध्ये पूर्ण दाणे टोकापर्यंत हे भरलेले असतात. त्याचा साईज वाढलेला असतो आणि तरी सुद्धा ती अशी कडक होत नाही शेंग. त्याचं वजन वाढतं, साईज वाढतो, पण आणि उत्पादन वाढतं. अशा पद्धतीचे हे भाजीवर्गीय किंवा हे शेंगवर्गीय पिकांमध्ये याचे परिणाम हे दिसतात. म्हणजे सेटिंग पासून ते साईज वाढेपर्यंत त्याची फवारणी ही गरजेची आहे. कलिंगड वर्गीय जी फळं आहेत, म्हणजे कलिंगड आहे किंवा तुमचं खरबूज आहे,
तर हे सुद्धा पहिली फवारणी ही फुलावर आल्यावर अशा पद्धतीची हवी आहे. आणि नंतर सेटिंग झाल्यावर लिंबाच्या आकाराचं फळ असताना हे होतं आणि त्याची फवारणी ही करायची. आणि ह्या ठिकाणी सुद्धा ह्या छोट्या कालावधीची जी ही पिकं आहेत, कलिंगड, खरबूज यासारखी जी पिकं आहेत, तर त्या ह्याच्यामध्ये उत्पादनामध्ये लक्षणीय वाढ झालेले अनेक शेतकऱ्यांचे हे अनुभव आहेत. आणि त्या पद्धतीने आपल्याला त्याची फवारणी करणं हे गरजेचं आहे. वेलवर्गीय ज्या फळभाज्या आहेत म्हणजे काकडी, दुधी, कारलं, दोडका हे सगळं जे आहे, तर ह्याच्यात सुद्धा सेटिंगच्या वेळेला म्हणजे सेटिंगच्या आधी फ्लॉवरिंगच्या स्टेजला आणि दुसरी फळं घालण्यानंतर ह्याच्यात हे केलं तर त्या ह्याच्यात सुद्धा मुख्य म्हणजे उत्पादनामध्ये ही चांगली वाढ होऊ शकते. द्राक्षासारखं जे पीक आहे, आता मागची ही सगळी जी पिकं मी जी सांगितली की शेंगवर्गीय पिकं असतील, वेलवर्गीय पिकं असतील किंवा कलिंगडाच्या ह्याच्यातली पिकं असतील, तर ह्याच्यातलं किंवा टोमॅटो, वांगी ह्या ह्याच्यासारखी पिकं असतील, तर ह्या ह्याच्यामध्ये एक महत्वाचा फरक जो शेतकरी आम्हाला सांगतात, तो असा आहे की कितीही उत्पादन झालं म्हणजे फुगावमुळे काय होतं की सेटिंग वाढतं आणि सेटिंग वाढल्यानंतर त्याचा फळाचा साईज आणि आकार वजनही वाढतं. आता ह्या याच्यामध्ये काही लोकांना वाटेल की हे झाडाकडनं ओरबाडून घेतल्यासारखं आहे आणि त्यामुळे हे सगळं एवढं मोठं जर वजन 25-30% अचानक वाढलं तर त्या झाडाला ते पेलेल का? झाड त्याच्यातनं दमेल का? तर खरं म्हणजे ते पीक अजिबात रोप टोमॅटो असेल, वांगी असेल किंवा भेंडी, मिरची असेल, तर ही पिकं दमत नाहीत. तर ती जास्तीत जास्त त्या फळांचा साईज आणि वजन वाढवण्यावर त्यांचा अ, अ, उपयोग होतो फुगालचा. आणि न दमता ती तोडे सुद्धा जास्त देऊ शकतात. म्हणजे एरवी जर 3-4 तोड्यामध्ये जर पीक संपत असेल, तर हे 6-7, 2-3 तोडे आणखीन वाढू शकतात. आणि या सगळ्याचं महत्व जे आहे म्हणजे हे का असं होतं? याचं कारण जर सांगायचं झालं, तर फुगॉलमुळे काय होतं मगाशी पहिल्यांदा मी जे सांगितलं, की फुगॉलमुळे फोटोसिंथेसिस वाढतं. म्हणजे झाड स्वतःचंच अन्न जास्त तयार करतं आणि ते अन्न जास्त तयार होत असताना त्याला बाकीची ही जी न्यूट्रिएंट्स आहेत, फॉस्फेट, पोटॅश, मॅग्नेशियम ही सगळी जी न्यूट्रिएंट्स आहेत तीही मिळत असतात. आणि त्यामुळे झाडाचं न्यूट्रिशन होत, होत ह्या पिकाचं उत्पादन आणि फोटोसिंथेसिस त्याचा रेट वाढत पिकाचं उत्पादन आपण वाढवतोय. त्यामुळे झाड उलट जास्त कणखर बनतं आणि न्यूट्रिशन त्याचं व्यवस्थित शेवटच्या ह्याच्यापर्यंत झाल्यामुळे जास्त तोडे येऊन सुद्धा फुगॉलमुळे कधीही जास्त वजन किंवा जास्त उत्पादन देऊन पीक कधीही दमलेलं आहे, थकलेलं आहे, असं हे लक्षात येत नाही. पीक त्याचं न्यूट्रिशन भागत व्यवस्थित होत असल्यामुळे, बॅलन्स्ड होत असल्यामुळे अतिशय चांगल्या अवस्थेत, चांगल्या क्वालिटीचं उत्पादन हे शेतकऱ्याला हे देऊ शकतात. द्राक्षासाठी सुद्धा हीच परिस्थिती आहे, की पहिली फवारणी जी म्हणजे फायदा जो आहे फुगॉलचा, तो त्याच पद्धतीचा आहे, की पण द्राक्षासाठी जी वेळ जी आहे, ती बाजरीच्या आकाराच्या ज्या स्थितीतली द्राक्ष आहेत, त्यावेळेला पहिली फवारणी घ्यायची आणि दुसरी फवारणी ही वाटाण्याच्या साइजची द्राक्ष झाल्यावर ही घ्यायची. अनेक वेळेला काय होतं द्राक्षामध्ये ह्या 2 फवारण्या जरी सांगितल्या असतील, तरी अनेक वेळेला ऑक्टोबर छाटणीनंतर समजा अचानक असं वाटलं की द्राक्ष मण्यांची आणि घडांची वाढ होत असताना अचानक ऊन वाढलं किंवा थंडी वाढली किंवा काही वेळेला पाऊसही या शेवटच्या काळात येऊ शकतो. तर या सगळ्या प्रतिकूल काळात सुद्धा पिकाचं फोटोसिंथेसिस म्हणजे अजून एक फवारणी समजा तुम्ही त्या फुगॉलची घेतली, तर फोटोसिंथेसिस त्या प्रतिकूल काळात सुद्धा चांगलं होतं, CO2 ऍब्सॉर्प्शन होतं आणि त्याच्यामुळे वाटाण्याच्या साईजच्या नंतर सुद्धा तुम्ही फुगॉलची फवारणी घेतली त्या प्रतिकूल काळातनं द्राक्षाला वाचवण्यासाठी, तर त्याचा सुद्धा अतिशय चांगला उपयोग हा द्राक्षाचं उत्पन्न वाढण्यासाठी हा होऊ शकतो. धान्य पिकं जी आहेत, ती म्हणजे भात आहे, गहू आहे, मका आहे, ज्वारी आहे. ज्वारीवर कोणी घेणार नाही, पण मका, भात, गहू यासाठी सुद्धा बी धारणेच्या वेळेला म्हणजे फ्लॉवरिंग स्टेज झाल्यानंतर सीड सेटिंगच्या वेळेला
तुम्ही याचा जर फवारणी घेतली तर मगाशी सांगितलं तसं प्रत्येक लोंबी किंवा ओंबी जी आहे तर त्या शेवटच्या ह्याच्यापर्यंत ती भरलेली असते. त्या लोंबीचा साईजही वाढतो, त्या लोंबीतल्या दाण्यांचाही साईज वाढतो आणि अतिशय चांगलं उत्पन्न भात आणि गव्हाच्या पिकांमधनं सुद्धा हे येऊ शकतं. हा आमचा अनुभव आहे. तर अशा पद्धतीचे ही फुगॉलची माहिती ही तुम्हाला द्यायची होती. म्हणजे आता मी मगाशी पहिल्यांदा म्हटलं तसं फुलधारणा ही व्हायला लागली आहे किंवा जवळ आली आहे. तर त्याच्या आधी या फुगॉल सारख्या उत्पादनाची जर आपल्याला माहिती कळली, तर आपलं उत्पादन सहजपणे वाढवता येईल याची खात्री ही वसुमित्रतर्फे ही तुम्हाला मी देते. अशा पद्धतीचं हे फुगॉल हे उत्पादन आहे. अनेक शेतकऱ्यांची उपस्थिती याला आहे सेशनला. काही जणांनी प्रश्नही विचारलेत. अझहर शेख यांचा प्रश्न आहे की केळीला वापरू शकतो का? केळीला आपण नक्कीच वापरू शकतो आणि वापरायचं असेल तर ज्या वेळेला फुलातनं घड बाहेर पडतो, त्यावेळेला तुम्ही त्या घडावरच याचा स्प्रे करा. फुगॉलचा जो स्प्रे आहे, तो त्या फुलामधनं घड बाहेर पडायला लागल्यावर त्या घडावर केला, तरी त्याचा फायदा हा त्या केळीची म्हणजे ज्याला फिंगर्स आपण म्हणतो घडातली, त्याचा साईज आणि काही वेळेला तर त्याच्या नंबर ऑफ फिंगर्स हे सुद्धा वाढण्यामध्ये हे उपयोग होऊ शकेल. कोटगिरेंचा असा एक प्रश्न आहे. त्यांनी असं म्हटलंय की ह्या मराठीमध्ये म्हणून आहे. एक मिनिट जरा. तुमच्या भागामध्ये ते पोचायला पाहिजे ते त्याची काळजी ही आम्ही नक्की घेऊ. आणि त्या अजून एकांचा प्रश्न आहे प्रवीण पटेल, मिरची आणि पपईसाठी कधी आणि कसे वापरले पाहिजे? तर मगाशी सांगितलं तसं मिरचीला सुद्धा मिरची आणि पपई याच्यामध्ये सुद्धा सतत फ्लॉवरिंग आणि फ्रुटिंग हे होत असतं. मिरचीमध्ये जेव्हा जेव्हा फ्लॉवरिंग होईल त्यावेळेला नंतर फ्लॉवरिंग म्हणजे पहिलं फ्लॉवरिंग झाल्यावर एक फवारणी घ्यायची आणि नंतर 15 ते 20 दिवसाच्या अंतराने फवारणी घेऊ शकता. तुम्ही ड्रिप मधनं सुद्धा म्हणजे मिरची समजा तुमची ड्रिपवर असेल तर ड्रिप मधनं सुद्धा फुगाचा वापर हा तुम्ही करू शकता. एका वेळेला एकरी 500 ml या पद्धतीने देता येईल. पपईचं सुद्धा त्याच पद्धतीचं आहे की फ्लॉवरिंग सुरू झालं की त्याच्यानंतर फुगाची पहिली फवारणी घ्यायची आणि नंतर 15 ते 20 दिवसाच्या अंतराने तुम्ही त्याची ड्रिप मधनं किंवा फवारणी ही पपईसाठी हे घेऊ शकता. यांनी विक्रांत जाधव साहेबांनी सांगितलंय की सातारा भागामध्ये त्यांनी काकडीवर फुगालची फवारणी केली होती आणि त्याचे अतिशय उत्कृष्ट रिझल्ट हे त्यांना मिळाले. धन्यवाद जाधव साहेब. अनेक शेतकऱ्यांचा हा तुमच्यासारखाच अनुभव असेल, पीक कुठलंही असेल, पण त्यांना ह्या फुगॉलच्या याच्यातनं आपल्या पिकाला कुठेही न दमवता न थकवता अतिशय चांगल्या अवस्थेत त्याला ठेवून त्या पिकाकडनं तुम्हाला खूप चांगला फायदा करून घेता येतो असाच शेतकऱ्यांचा अनुभव आहे. तुम्ही तो शेअर केलात त्याबद्दल धन्यवाद. अजून कोणाला जर काही प्रश्न असतील तर आपलं हे फेसबुकचं जे वसुमित्रचं जे पेज आहे त्याच्यावर तुम्ही नक्कीच त्याचा ते प्रश्न विचारू शकता, तुमच्या कॉमेंट्सही देऊ शकता. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देते आणि थांबते. धन्यवाद.